नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक पाठ पाहणार आहोत. त्याआधी मी तुम्हाला काही सांगू इच्छिते. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती जीवनात विचार करतो की मला डॉक्टर व्हायचं आहे, कुणाला वाटतं मी शिक्षक बनेन, तो कोणी क्रिकेटर, तर कोणी वकील. प्रत्येकाची अशी वेगवेगळी स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असतो. मग आपण विचार करतो की मी हा का झालो, यामागे काय उद्देश होता. तर आपण म्हणतो की मी लहानपणी एखाद्या शिक्षिकेला पाहिलं तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार आला की मीही एक शिक्षक व्हावं आणि मी शिक्षक झालो. किंवा माझे वडील खूप आजारी होते, त्यावेळेला मला डॉक्टर बनायचं होतं म्हणून मी डॉक्टर झालो, त्यांच्या सेवेने आनंदित होऊन. मग असे वेगवेगळे जे विचार आहेत, कोणी ना कोणी व्यक्तीमध्ये जीवनात येऊन काही ना काही शिकवतात. सर्वात महत्त्वाचा म्हणजे आपला गुरु म्हणजे कोण आहे? निसर्ग आहे. निसर्ग आपल्याला शिकवत असतो. असाच एक पाठ आपण लेखकाचा पाहणार आहोत. त्यामध्ये लेखकाला सुद्धा जो बनलेला आहे त्यामागे कोण आहे शिकवणारं? तर निसर्ग. मग त्याने काय शिकवलं, कसं शिकवलं, हे आपण पाठातून पाहणार आहोत. मी चित्रकार कसा झालो. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहूया पाठ मी चित्रकार कसा झालो. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ जो आहे मी चित्रकार कसा झालो, या ठिकाणी आपल्याला ही प्रस्तावना दिलेली आहे. या प्रस्तावनामध्ये लेखकाची माहिती दिलेली आहे. ल म कडू 1947, प्रसिद्ध मराठी लेखक व चित्रकार. म्हणजे हे जे लेखक आहेत हे चित्रकार सुद्धा आहेत. त्यांची बालसाहित्याची सुमारे 30 पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची झाड हे लहान मुलांसाठी असलेले द्विभाषिक पुस्तक, खारीचा वाटा हा कथासंग्रह, जॉर्ज कॉवर हे चरित्र, रावीचा मोर हे बालसाहित्य इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांना 2017 साली खारीचा वाटा या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार व 2014 साली महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. शेवगाव, अहमदनगर येथे जानेवारी 2018 मध्ये झालेल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. आता या ठिकाणी जे आहे लेखकांनी जी काही पुस्तके लिहिलेली आहे त्या संबंधीची संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली है. देखो प्यारे बच्चों, यहाँ पर जो ल म कडू ये लेखक है, एक लेखक तो है ही, उसके बावजूद भी वो अच्छे चित्रकार है और उन्होंने जो किताबें लिखी है उसके बारे में यहाँ पर जानकारी दी है. पहा त्यांनी सांगितले निसर्गाच्या सानिध्यात, मतलब जो नेचर है उसके साथ रहकर आपल्याला आपल्यातील उपजत कला शोधण्याचे अनेक मार्ग सापडतात. मतलब हमारे अंदर जो कलाएं हैं वो हमें ढूंढने के रास्ते मिलते हैं. हे लेखकाने स्वानुभवातून या पाठात सांगितले. मतलब लेखक ने जो अनुभव किया है उसके अनुसार इसने पाठ में ये बातें बताई है कि निसर्ग यानी नेचर हमें क्या सिखाता है और कैसे मुझे भी सिखाया है, इसके बारे में जानकारी दी है. तो हम पढ़ते हैं इस पाठ को, तो आपको जानकारी मिल सकती है. देखते हैं. पहा विद्यार्थी मित्रांनो, लेखक मी तुमच्या एवढा असताना जे अनुभवलं पाहिलं ते तुम्हाला सांगणार आहे. अब यहाँ लेखक बता रहा है मैं जब तुम्हारी उम्र का था तब जो मैंने अनुभव लिया है वो मैंने देखा है, वही मैं आपको बताने वाला हूँ. प्रथम निसर्ग. देखो निसर्ग यानी नेचर. आपण निसर्गाला कधीही विसरून चालणार नाही. तो हमें कभी भी जो है नेचर को भूलकर चलने वाला नहीं है, हमें उसे साथ लेकर चलना होता है, क्योंकि नेचर ये हमारा मेन गुरु होता है. त्यांच्या विरोधात न जाता मर्जीत राहणं, मतलब उसके विरोध में नहीं जाना है. तो हमें क्या करना है? उसके मर्जी में ही रहना, मतलब उसके इच्छा अनुसार रहना है. देखते हैं हम लोग कि अगर हम किसी की इच्छा तोड़ देते तो उसका हमें जो भुगतान भुगतना पड़ता है. तो इसलिए उन्हें कहा कि हमें हमेशा नेचर के साथ रहना है. केव्हाही आपल्या फायद्याचं आहे. जब हम नेचर के साथ रहेंगे तो हमारे फायदे में ही रहेगा. निसर्गातून आपलं पालन पोषण होतं. तो जो निसर्ग है यानी नेचर से हमारा पालन पोषण होता है. पालन पोषण होणे म्हणजे संगोपन होणे. या ठिकाणी हा वाक्य प्रचार आलेला आहे. पालन पोषण होणे म्हणजे संगोपन होणे. आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. ये जो निसर्ग यानी नेचर जो है हमें अनेक कलाएं सिखाता है. जो हमारे अंदर जो अलग अलग कलाएं होती है वो हमें नेचर से ही सीखने मिलती है. निसर्ग धुंडाळत रहा. धुंडाळणे यानी शोधणे.
तो हमें निसर्ग को क्या करना चाहिए, ढूंढते रहना चाहिए। तुम्हाला सर्जनाच्या वाटा, सर्जन यानी निर्मिती, नए नए निर्माण करने की जो रास्ते हैं, वाटा यानी रास्ते, आपसुक सापडतील, मतलब आपको जब आप नई नई चीज़ों को ढूंढोगे तो आपको नए नए रास्ते मिलने वाले हैं, ये आप समझ सकते हो। आता आपण दूसरा पॅरेग्राफ पाहत आहोत। आता तुम्हाला माझीच गोष्ट सांगतो। अब लेखक देखो वहाँ कह रहे हैं कि अब मैं आपको मेरी ही कहानी बता रहा हूँ। अब लेखक की क्या कहानी है हम देखते हैं। माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं। अब लेखक बता रहा है कि मेरे जो प्राथमिक शिक्षा है, खेड़े यानी क्या, गांव, खेड़े यानी क्या होता है, गांव होता है। तो एक छोटे से गांव में मेरी जो पढ़ाई हुई है। माझं खेड अतिशय निसर्गरम्य। अब उन्होंने अपने गांव की विशेषता बताई है कि मेरा जो गांव है, माझं खेड मतलब मेरा जो गांव है, अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं। मतलब यहाँ पर उन्होंने बताया है, सुसंस्कृत मतलब विवेकी, अच्छे विचारों वाला। तो यहाँ पर उन्होंने बताया कि इसमें दो विशेषता मेरे गांव की है। क्या विशेषता है, एक तो पहिले निसर्गरम्य आहे आणि दुसरा आहे सुसंस्कृत आहे। अशी हे माझ्या गावाची काय आहे, विशेषता आहे। घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी राने। म्हणजे या ठिकाणी लेखकाने आपल्या गावाचं सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे। तर यांनी सांगितलं की या ठिकाणी जे आहे घनदाट जंगल आहे, दुथडी भरून वाहणारी नदी आहे, निळे डोंगर आहेत आणि हिरवी रानं आहेत। ये उन्होंने जो लेखक ने अपने गांव के सुंदरता बढ़ाने के जो घटक है ये यहाँ पर बताए हैं। अवघा आनंदी आनंद, मतलब यहाँ पर सब खुशियाँ ही खुशियाँ है, इसलिए देखो आनंदी आनंद उद्गारवाचक चिन्ह दिलेला आहे। अशा वातावरणात माणसातील सर्जनशीलता, सर्जनशीलता मतलब क्या, निर्माण करने की क्षमता, मतलब जो हमें हमारे अंदर नई नई चीज़ें निर्माण करने का मन करता है, उफाळून आली नाही तर नवलच, नवल यानी आश्चर्य की बात। तो यहाँ पर उन्होंने कहा है कि अगर हम ये सब चीज़ें देखते हैं तो हमारे अंदर नई नई चीज़ें बनाने की क्षमता आती ही है। माझा एक मित्र होता, मेरा एक दोस्त था, आम्हाला खूप वाटायचं, हमें बहुत लगता था कि आपण चित्र काढावीत। क्या लगता था हमें, कि हमें चित्र बनाने हैं, पण काय करणार, लेकिन क्या करेगी, आमच्याकडे कसली साधनं नव्हती। तो हमारे पास कोई भी साधन नहीं था, साधन यानी साहित्य। अब आप समझो चित्र बनाना है तो आपको क्या क्या साहित्य लग सकता है, ब्रश है, कलर है, पेंसिल है, रबर है, लेकिन यहाँ पर उन्होंने बताया साधन यानी कोई भी साहित्य उनके पास नहीं था। पेंसिल, रंग, ब्रश हे तर सोडाच, मतलब उन्होंने बताया ये छोड़ दो, ये सादा कागज ही नव्हता, हमारे पास एक कागज़ भी नहीं था। तो पेंसिल रबर की बात ही अलग है। अभ्यासाची एकच वही, पाटीवर लिहिण्याची एक पेंसिल। देखो उन्होंने बताया है कि उस समय हमारे पास पढ़ने के लिए एक नोटबुक थी और पाटी के ऊपर लिखने के लिए सिर्फ एक पेंसिल। तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची, अगर उसके टुकड़े भी हो जाते थे तो उसे हमें संभाल कर इस्तेमाल करना पड़ता था। दूसरी मिळण्याची शक्यता नव्हती, और दूसरे हमें मिलने का कोई मतलब ये नहीं था, घर से नहीं मिल सकती थी। शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता, देखो अब उससे सबसे बड़ी समस्या ये थी, डर था कि चित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना। देखो चित्र बनाना ये हमारे शिक्षक को पसंद नहीं था और हमारे घर के बड़े लोगों को भी नहीं। वात्रटपणा वाटायचा, मतलब ये हमें लोगों को लगता था ये टाइम वेस्ट करने वाला काम है, इसीलिए कोई भी बच्चे जो है चित्र नहीं बनाते थे। तो इस तरह से यहाँ पर लेखक ने अपने बचपन की बातें जो है यहाँ पर बताई गई है, इस तरह से जो है लेखक बता रहे हैं। विद्यार्थी मित्रांनो, आपण मी चित्रकार कसा झालो हा पाठ पाहिला, त्याचं छानपैकी आपण वाचन केलं आणि आपण त्याचे शब्दार्थ सुद्धा ऐकवले। आता आपण ते शब्दार्थ मी तुमच्यासमोर फळ्यावर लिहिलेले आहेत, ते सर्वांनी आपल्या आपल्या वहीत लिहून घ्यायचे। पहा, नाना कला म्हणजेच अनेक कला, धुंडाळणे म्हणजे शोधणे, मतलब हम बोले ना धुंडाळणे यानी ढूंढते हैं ना, उसे कहते हैं शोधने। सर्जन यानी निर्मिती, बनाना, कोई चीज़ को बनाते हैं उसे हम कहते हैं सर्जन, म्हणजेच काय निर्मिती। आपसुक, आपसुक म्हणजे काय, आपोआप, आपसुक म्हणजे काय दिलेलं आहे, आपोआप। सुसंस्कृत
सुसंस्कृतचा अर्थ काय होतो? विवेकी. सुसंस्कृत म्हणजे काय? विवेकी. अवघा, अवघा म्हणजे सगळा. त्यानंतर दिलेला आहे सर्जनशीलता, म्हणजे निर्मिती क्षमता, म्हणजे कोई चीज को निर्माण करना है उसे हम कहते हैं सर्जनशीलता. नवल, नवल म्हणजेच आश्चर्य. आणि साधन म्हणजे साहित्य. म्हणजे आपण हा जो पॅरेग्राफ वाचन केला होता, या संपूर्ण पॅरेग्राफचे हे जे आहे शब्द आहेत दिलेले या ठिकाणी. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जे शब्द दिले तुम्हाला लिहायचे, म्हणजे समानार्थी शब्द जेव्हा आपल्याला लिहायला विचारलं जातं तर तुम्ही छानपैकी हे लिहू शकता. तर असाच पॅरेग्राफ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. आणि हा पॅरेग्राफ दिल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात आणि ती प्रश्न कशा पद्धतीने असतात चला तर पाहूया आपण. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे आकृति पूर्ण करा. मतलब ये जो आकृति दी गई, आकृति कैसे है? ये चौकोन बनाया गया ना, इसे आकृति कहते हैं. लेखकाने त्याच्या खेड्याचे सांगितलेले विशेष, मतलब जो लेखक है उन्होंने अपने खेड़े यानी क्या गांव के बारे में क्या विशेषता बताई है. ये देखो, ये प्रश्न जो है चौकोन में दिया गया है और यहाँ पर 2 चौकोन बताए गए हैं. 2 चौकटी, चौकोनला आपण काय बोलतो, चौकटी जी आहेत या ठिकाणी दिलेल्या आहेत. या दोन्ही चौकटीमध्ये आपल्याला या गावाबद्दल जी काही खास विशेषता आहे, किती विशेषता आहे? 2 विशेषता दिलेली या चौकटीमध्ये लिहायची आहेत. तर आपण पुस्तकामध्ये पाहू. आता तुम्ही पहा, दुसरा पॅरेग्राफ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी. आता तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. माझं प्राथमिक शिक्षण एका लहानशा खेड्यात झालं. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. म्हणजे या ठिकाणी लेखकाने आपल्या खेड्याची जी आहे विशेषता सांगितलेली आहे. कोणते 2 शब्द वापरलेले आहेत? की 2 शब्द आहेत पहा, निसर्गरम्य आणि सुसंस्कृत. 2 शब्द कोणकोणते आहेत? निसर्गरम्य आणि सुसंस्कृत. म्हणजे आपल्याला या चौकटीत निसर्गरम्य हा एक शब्द लिहायचा आहे आणि सुसंस्कृत हा एक शब्द लिहायचा है. तुमच्या लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो, 2 विशेषता बताई है. हम लोगों ने पैराग्राफ में देखा है कि यहाँ एक पहली विशेषता हम लिखेंगे निसर्गरम्य, दुसऱ्यामध्ये आपण लिहिणार आहे सुसंस्कृत. असे शब्द तुम्ही लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी तुम्हाला कसा शोधायचे पॅरेग्राफ मधून उत्तर हेही तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. आता आपण हा दुसरा प्रश्न पाहत आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर दुसऱ्या प्रश्नामध्ये पहा दिलेला आहे लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक. मतलब लेखक का जो गांव है उसकी सुंदरता बढ़ाने वाले जो घटक दिए गए हो. तो यहाँ पर भी देखो ये आकृति बनाई गई है. 4 चीज़ें दी गई, इसमें भरना है हमें. तो इसमें सुंदरता बढ़ाने वाले 4 घटक को हमें इसमें लिखना है. 1, 2, 3, 4. इन चारों को हम लिखेंगे. तो आकर हम लोग देखते हैं पैराग्राफ में. बघा या ठिकाणी पॅरेग्राफ. माझं खेडं अतिशय निसर्गरम्य आणि सुसंस्कृत होतं. घनदाट जंगल, दुतडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी रानं. म्हणजे आणि खेड्यांची जी आहे सौंदर्य वाढवणारे घटक सांगितलेले. सुंदरता बढ़ाने वाले घटक क्या है? तो यहाँ पर उन्होंने बताया कि घनदाट जंगल, गहरा जंगल है, घना जंगल फैला हुआ है. दुतडी भरून वाहणारी नदी. आता या ठिकाणी मतलब ओसडून, मतलब हद से भी ज़्यादा वहाँ पर पानी है, ऐसी ये नदी है. निळे डोंगर, हिरवी राने. म्हणजे या ठिकाणी हे 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर आपण ह्या चौकटीमध्ये मांडणार आहोत. या ठिकाणी पहा आपण लिहिलेलं आहे. पहिला शब्द लिहिलेला आहे घनदाट जंगल, दुसरं आहे दुतडी भरून वाहणारी नदी, निळे डोंगर, हिरवी राने. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला चौकोनामध्ये लिहायचं आहे. 4 जी विशेषता दिली आहे आपण ही असा चौकोन बनवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यामध्ये लिहायचं आहे. पहिला शब्द आहे घनदाट जंगल, दुसरा शब्द आहे दुतडी भरून वाहणारी नदी, तिसरा शब्द आहे निळे डोंगर आणि चौथा शब्द आहे हिरवी रान. म्हणजे अशा पद्धतीने ही आपली आकृती तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला सुद्धा वहीमध्ये तयार करायची आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे विधान पूर्ण करा. म्हणजे या ठिकाणी अपूर्णचं विधान दिलेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे? पूर्ण करायचं आहे. आता या ठिकाणी बघा दिलेलं आहे सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की. आता या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे प्रश्न आपल्याला दिलेला आहे, अपूर्ण दिलेला आहे, विधान अपूर्ण करायचं आहे आपल्याला. ते सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक ऐसा होता कि. हा शब्द अपन आता पुस्तकात शोधणार आहोत. देखो प्यारे बच्चे, हमें पैराग्राफ को पढ़ते आना है, उससे हमें पता चलता है. अभी वहाँ पर प्रश्न में दिया गया था सगळ्यात मोठी अडचण किंवा
धाक ऐसा होता की, तो यहाँ पर भी कुछ ना कुछ ऐसा लिखा हुआ होगा, तो हम लोगों को पढ़ना है। शिवाय सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक ऐसा होता की, अब कौन सी की के आगे हमें क्या है, विधान अधूरा दिया गया है, उसे पूरा करना है। की चित्र बित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना, पूर्णविराम, मतलब हमें यहाँ तक जो है उस वाक्य को पूरा करना है। देखो फिर से हम एक बार देखेंगे। सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक ऐसा होता की, यहाँ तक हमें वाक्य दिया गया है। अब इसके आगे हमें लिखना है चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला वाक्य त्या ठिकाणी पूर्ण करायचं आहे। आता लक्षात ठेवायचं इथे ते सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की, मग या ठिकाणी आपल्याला कीच्या पुढे जे आहे लिहायचं आहे, तर या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत ते आपण चौकोनामध्ये पाहिलेलं की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना, हे असं आपण चौकोन बनवलेला आहे, या चौकोनामध्ये आपल्याला लिहायचं आहे। आता आपण तिसरा प्रश्न पाहूया, कारण लिहा। आता या ठिकाणी काय कारण आहे ते लिहायचे। पेंसिल संभाळून वापरावी लागायची, मतलब पेंसिल जो हमें संभाल कर इस्तेमाल करने पड़ती थी, इसका कारण क्या है, अब हम पैराग्राफ में ढूंढते हैं। या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, साधा कागदही नव्हता, अभ्यासाची एक वही, पाटीवर लिहिण्याची एक पेन्सिल, तिचे तुकडे झाले तरी सांभाळून वापरावी लागायची, कारण दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती। म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय लिहायचं आहे, दुसरी मिळण्याची शक्यता नव्हती। पहा या ठिकाणी आता आपण कारण लिहामध्ये पाहिले, पेन्सिल सांभाळून वापरावी लागायची कारण दूसरी मिलने शक्यता नहोती, मतलब यहाँ दूसरी पेंसिल नहीं मिल पाती थी, इसलिए उनको एक ही पेंसिल संभाल कर इस्तेमाल करनी पड़ती थी। यह हम लोग कारण में लिखेंगे। तो इसी तरह से यहाँ पर जो है हमें प्रश्न दिए जाते हैं। अब इसमें कुछ वाक्य प्रचार जो दिए गए हैं, वाक्य प्रचारांचा अर्थ सांगा। आता या ठिकाणी वाक्य प्रचार आहे, तुम्हाला अर्थ सांगायचा आहे। जसा आहे पहिला वाक्य प्रचार, मर्जीत राहणे म्हणजे एखाद्याच्या इच्छेप्रमाणे राहणे। मर्जीत राहणे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे एखाद्याच्या इच्छेप्रमाणे राहणे। कधी कधी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अर्थ सांगा आणि वाक्यात उपयोग करा असंही येतं। मग आपण एक वाक्य बनवावं लागतं त्या ठिकाणी की विद्यार्थी नेहमी शिक्षकांच्या मर्जीमध्ये राहतात, मुले आई वडिलांच्या मर्जीत राहतात। म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही छानपैकी वाक्य सुद्धा बनवू शकता। पालन पोषण करणे दुसरं वाक्य आहे, पालन पोषण करणे म्हणजे संगोपन करणे। आई मुलांचे पालन पोषण करते, म्हणजे अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी संगोपन करण्याचं सुद्धा वाक्य बनवू शकतो। पालन पोषण करणे म्हणजे संगोपन करणे, सांभाळणे, म्हणजे आई काय करते, आपल्या मुलांचे पालन पोषण करत असते। तिसरं आहे दुतडी भरून वाहने म्हणजेच ओसंडून वाहने। दुतडी भरून वाहने म्हणजेच ओसंडून वाहने, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने वाक्यप्रचार दिलेली असतात आणि तुम्हाला असे ह्या पुढे जे आहे याचा अर्थ लिहायचा असतं। कधी कधी काय असतं, तुम्हाला वाक्यप्रचार दिलेले असतात आणि तुम्हाला जोड्या लावायच्या असतात। मग तुम्हाला जशा दिल्या असतील त्याप्रमाणे तुम्ही अ गट ब गट करून तुम्ही या ठिकाणी जोड्या सुद्धा लावू शकता, किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वाक्यप्रचार दिलेली असतात। ती कशी दिलेत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आताच आपण मी चित्रकार कसा झालो याचा एक पॅराग्राफ पाहिला। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं पुढील वाचन करणार आहोत। तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा। धन्यवाद।